महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला। महायुती आणि मिरज विधानसभा क्षेत्राकडून माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध मिरज येथे करण्यात आला। जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेलं पत्रक फाडलं। देशातील समस्त आंबेडकर प्रेमी आणि जनतेचा अपमान करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि माननीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून पक्ष जितेंद्र आव्हाड यांची हकलपट्टी करावी आणि संपूर्ण देशाची माफी मागावी। सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं आम्ही जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करतो। यावेळी माजी महापौर संगीताताई खोत, नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक पांडुरंग कोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव, प्रदेश सचिव जयगोंड कोरे, ईश्वर जनवाडे, शशिकांत वाघमोडे, ज्योती कांबळे, अनिल रसा, रवी मोरे, अनिता हारगे, विकास मोरे, रुपाली देसाई, महेश फोंडे, राजाभाऊ देसाई, मोहन वाटवे, रमेश मेंढे, राजू सनके, सूर्यकांत शिंगे आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। मते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोचा फाडून जितेंद्र आव्हाडनं जे अपमान केलेला आहे त्या मूर्खाला एवढं अक्कल नाही। ही देश पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या घटनेवर चालतं आहे आणि त्या घटनेत लिहिणाऱ्या व्यक्तीचा पोस्टर फाडतोय। म्हणून आम्ही सर्व रिपब्लिकन, भाजप, सर्व लोक एकत्र येऊन एवढंच शरद पवारला आमची मागणी आहे की तुम्ही खरंच या भारताचं राजकारण जर करत असेला तर जितेंद्र आव्हाडचं तात्काळ पक्षातनं हकलपट्टी करून त्यांचा राजीनामा जर घेतला तर खरंच शरद पवारच्या पाठीशी बी आम्ही राहू, एवढंच विनंती बोलून इथं थांबतो। एका आंदोलनाच्या वेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पोस्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता ते पोस्टर आंदोलनामध्ये फाडलं आणि संपूर्ण देशाचा जो त्यांनी अपमान केलेला आहे तो अपमान कधीही भरून न निघणार आहे। त्यांनी माफी मागितली, पण अशा चुका करून देशाचा 140 कोटी जनतेचा अपमान आणि त्याचबरोबर ज्यांनी ह्या देशाला संविधान दिलं अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। ही मोठी चूक आहे। कधीही यांनी माफी मागितली तर ही चूक भरून न निघणारी आहे। परत त्यांनी अशा चुका करू नयेत आणि त्यांना ह्या गोष्टीची शिक्षा म्हणून त्यांचा तात्काळ त्यांनी राजीनामा द्यावा, तरच ह्या जनतेनं तुम्हाला कुठंतरी थोडीफार माफी मिळेल असं मला वाटतंय। अशा चुका आपण करत असताना वेळोवेळी तुम्ही चुका करता, माफी मागता, उद्या भविष्यात एखादा पुतळा फोडाल तुम्ही आणि माफी मागाल, हे अजिबात चालणार नाही। तर आमची सर्वांची मागणी आहे, आम्ही ह्या जितेंद्र आव्हाडचा निषेध करतोय, यांनी तातडीनं आपल्या पदाचा राजीनामा द्यावा।